दिवंगत अजितदादा पवार हे माझ्या घरी आले होते। असा माणूस घडायला 40 ते 45 वर्ष लागतात। आपण म्हशी आता वाढवत आपले 25 म्हशी झालेले, 25-26 म्हशी। दूध धंदा करताना पण एवढं सोपं नाही, दुसरं सांगतात म्हणून आपण करायचं नाही, त्याच्यामध्ये स्वतः आपल्याला गुतायला लागते। मेट्रो सिटी मध्ये गेल्यानंतर कळालं की मी किती महाग आहे। मेट्रो सिटी मुंबई पुण्यामध्ये रस्त्यावर पैसा पडलाय, गोळा करायची अक्कल पाहिजे। माझ्या गोट्यात कमीत कमी एक 11 लिटर दूध देणारी म्हैस आहे, जास्तीत जास्त 20 लिटर देणारी म्हैस आहे। बाय प्रोडक्ट पण थोडे थोडे चालू केलेले आहेत। पैशाला किंमत नाही, पण पैशाशिवाय तुम्हाला किंमत नाही। मंडळी नमस्कार। मंडळी कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर मंडळी आपण आपल्या कृषी सल्ला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत आपण नवनवीन व्यवसायाचे व्हिडिओ घेऊन येत असतो। तसंच मंडळी आज देखील आपण सांगली तासगाव या ठिकाणावरून मोरा म्हैस पालनाचा हा व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत। आपल्यासोबत हे दादा आहेत। दादा नमस्कार। नमस्कार। आपला परिचय करून द्या। माझं नाव सिद्धेश्वर गणपती पवार, मुक्काम पोस्ट तासगाव, तालुका तासगाव, जिल्हा सांगली। कधीपासून हा व्यवसाय सुरू केला आहे आपण? तसा हा मी पहिल्यापासून व्यवसाय करतच होतो, पण मध्यंतरी 2006 नंतर नोकरी लागल्यानंतर परत आपण बंद केला तो। परत 2022 पासून परत आपण याच्यामध्ये ग्रीप घेतली। बर चालू करण्यामागचं कारण काय होतं? विषय असा झाला की 2022 साली दिवंगत अजितदादा पवार हे माझ्या घरी आले होते। बर मग त्यावेळी त्यांनी घरी बसल्यानंतर त्यांनी अशी बोलत माझी सगळी माहिती विचारली। आमच्या घरातल्या सगळी माहिती झाल्यानंतर विचारलं शेती किती आहे। मी म्हणलं 2 एकर करायला घेतली, 10-12 एकर आहे। मग त्यांनी जरा आश्चर्य केलं, 10-12 एकर आहे, मग काय करताय? मग त्यांनी माझा ऊस बघितला, ऊसाचा व्हिडिओ बघितले, मग ऊस किती जातो, कुठल्या कारखान्याला जातो, हे सगळी माहिती विचारली। मी म्हणलं 500-600 टन ऊस जातो। मग त्यांनी मला विचारलं की मग आपल्या म्हशी किती आहेत किंवा जनावर किती आहेत, म्हणजे त्यांची भाषा बरं का, म्हणजे जनावर किती, म्हणजे इतका मोठा माणूस की त्यांची बारीक, एकदम बारीक, म्हणजे बारीक ह्याच्याबद्दल की त्यांनी पहिला प्रश्न मला असा विचारला की आपली विहीर किती परूस आहे। आता माणसं विचारतात आपण किती फूट आहे असं विचारतात, पण त्यांनी आपल्याला विचारलं की विहीर किती परूस आहे। मी म्हणलं एक 10 परूस आहे। एक परूस म्हणजे किती, 6 फूट झाले, माझी विहीर 60 फूट आहे। मी म्हणलं 10 परूस आहे। बर म्हणलं मग जनावर किती आहेत त्यांनी विचारलं। मी म्हणलं 2च आहेत म्हणलं। मग तुमचं 10-12 एकर ऊस आहे, 500-600 टन ऊस जातोय, मग तुम्ही 2 जनावर कशी काय? मी म्हटलं स्वतः इजडी गाडीवरनं दूध घातलेला माणूस। मग मी जरा चकित झालो, एवढी मोठी व्यक्ती जर इजडी गाडीवरनं दूध घालून जर ती एवढ्या वरती जात असेल तर आपण पण जरा विचार केला पाहिजे म्हणलं। मग मी तिथून विचार केला, ज्यावेळी आपले ऊसाचे पैसे आले, म्हणलं यंदा आपण सगळं पूर्णपणे जनावरांमध्येच आपण लोकांना चांगलं काय तर द्यायचं। त्या व्यक्तीचा आदर्श घेऊन आपण पुढे चालू केलेला आहे। मग त्या व्यक्तींचा मी गोटा सुद्धा बघितलेला, त्यांची विहीर पण बघितलेली आहे। पण तशी माणसं घडायला महाराष्ट्रात 40 ते 50 वर्ष लागतात। मरल्यानंतर त्या माणसाची किंमत आपल्याला कळली जाते। बरोबर। आता दादा आपल्याला नाहीये, महाराष्ट्राला किंमत कळते दादांची। 100% देव माणूस, तुमच्या अक्षरशः सांगतो, तसा माणूस घडायला 40 ते 45 वर्ष लागतात। माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्याच्या घरात ते आले। बरोबर। त्यांनी स्वतः मला सांगितलं, त्यांनी मार्गदर्शन केलं आणि मी त्यांचं नियोजन बघितलं की ती व्यक्ती पहाटेची 5 वाजल्यापासून कामाला असायची, का शेतीचं नियोजन बघायचं, परत हे बघायचं। त्यांनी ज्यावेळी सांगत होतं म्हणजे शेती, ऊस किती कांड्या आहे, कोणत्या कारखान्यात जातो, टनेज किती पडतं, रिकव्हरी किती पडते, म्हणजे एवढ्या बारीक अभ्यास करणारा माणूस, ग्राउंड लेवल पासून टॉप लेवल पासून माहिती असणारा माणूस जर आपल्याला पाहिजे असेल तर दादाच होत। कारण का ती व्यक्ती मी आयुष्यभर विसरू शकत नाही। आणि त्यांचं प्लॅनिंग इतकं चांगलं असेल, कोणतंही काम करताना ते भविष्याचा विचार करून करायचे, आणि मी ते बघितलेला आहे। त्या व्यक्तीकडनं आपण प्लॅनिंग कसं आहे ती शिकलो, परत काम करण्याची पद्धत शिकलो। बरोबर। मला लय जण म्हणली अरे मुंबईत बसून गोटा कसा काय करतोय। मी जर म्हणलं ती व्यक्ती मुंबईत बसून पूर्ण यंत्रणा हलवू शकते, शेतीचं नियोजन बघू शकते, एवढी मोठी व्यक्ती, तर सिद्धेश्वर पवार मुंबईत बसून 10-12 एकर शेती 25-30 म्हशी का करू शकत नाही? बरोबर आहे। आता तिथंच उपलब्ध पाहिजे असं काय आहे? तेव्हा माझ्यापाशी 8 ते 9 कॅमेरे आहेत। मी पहाटे सकाळी 4 वाजता बघतो की माझे भैया उठलेत का, वैरण टाकले का, मग त्यांना मग 9 ठिकाणावरून मला दिसतं। बरोबर। म्हणजे मंडळी बघू शकता, आपल्या दादांनी सांगितलं आणि लगेच अंमलात आणलं तुम्ही पण, आणि आता सध्या त्यांचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू आहे। बघूयात कसा व्यवसाय चालू आहे। आता
दादांनी सांगितलं तुम्हाला जानेवारी वाढवा, तर तुम्ही तिथनं मोहर कसं कसं पुढं जात गेला? पहिल्यांदा मी माझ्या 2 गायी होत्या, त्यातून मी 7-8 गायी केल्या, 10-12 गायी झाल्या. 10-12 गायीनंतर एक माझी चांगली गाय, म्हणजे गायींचा जरा आजार जास्त असतो, त्यामध्ये एक गाय माझी एक्सपायर झाली. बर. थायलेरिया झाला. एक पहिला रोग 1.5 लाख रुपयाची गाय होती. मग मी जरा विचार केला, आपण इथं नाही तर गायपेक्षा म्हशीला मेंटेनन्स कमी आहे. बरोबर. मग म्हशीला दुधाची मुंबईमध्ये किंवा अशा बाहेर जिल्ह्यामध्ये प्रचंड मागणी. मग तेव्हा गायच्या दुधाची दर एकदम कमी आली. मग मी गाय कमी करून परत म्हशीमध्ये वाढायला गेलो. बरोबर. पण मी म्हशी वाढवली. मग आपण म्हशी आता वाढवत आपले 25 म्हशी झालेले, 25-26 म्हशी. बरोबर. जात कोणती निवडली तुम्ही ही सुरुवात करताना? आता कसा विषय झाला, पहिला आम्ही पाहत होतो देशी गाय आणि देशी म्हैस आणि मुरा म्हैस, ह्यामध्ये फरक असा आहे की कोणतंही वापरताना देशी म्हशीला पण तेवढीच वैरण आणि मुरा म्हशीला पण तेवढीच वैरण. त्यांची दूध देण्याची पातळी 13, 14, 15, 16, 18 लिटर आहे. आपली 5, 6, 7, 8 दोन्हीला पण ताकद तेवढीच जाते. बरोबर. माझं पण शेतकऱ्यांना महत्वाचं आहे की तुम्ही म्हैस पाळताना जातीवून भले 5 पाळायच्या वेळी 2च पाळा, पण चांगल्या ब्रीडच्या पाळल्या पाहिजे. बरोबर. का पाळल्या पाहिजेत? कारण का 5 म्हशीला जे घालणार ती तुम्ही 2 म्हशीला घातलं तर उत्पादन खर्च कमी आला, दूध वाढलं आणि ब्रीड ती गाभण गेल्यानंतर 6-7 महिने दूध देते आणि दुधाची लेवल एक टिकून राहते. बरोबर. बरोबर. आता साधारण लहान मोठी किती जनावर आहेत? टोटल एक आपली आता लहान मोठी मिळून एक अशी मोठी टोटल आपली 25-26 म्हशी आहेत त्या. आणि बारकी रेडकाय आपले असे 10-12 रेडकाय आता म्हशी वेलेल्या आहेत, काय गाभण आहेत. ब्रीडिंग वरती काम केलंय का नाही याच्यामध्ये एवढ्यात? आता ब्रीडिंग वरती काम केलंय बघा. ही आता आपली रीड आहे. आता हे 2 रेड्या आहेत आपल्या तयार झालेले आहेत. आता एकदम मुऱ्या आहेत. ह्या जर रेड्या जर घ्यायला गेलो तर आता आपण 1.5 पाऊण 2 लाख रुपयाला मुऱ्या जातात. आता 4-4, 5-5 महिने गाभण आहेत. बरोबर. 5-5 महिन्याच्या जरी रेड्या घ्यायला गेलं तरी 1.25 लाखापर्यंत आताच किमतीत त्यांच्या. 100%. बरोबर. आणि भविष्यामध्ये आपल्या म्हशीची किंमत कमीत कमी 2 ते 2.5 लाख रुपये होणार आहे. बरोबर. हा, कारण काय म्हैसच मिळणं झाली. बरोबर. बरोबर. हा जो गोटा आहे, गोट्याचं मॅनेजमेंट कसं करताय आणि डेलीचं कामकाज कसं चालतं? डेलीचं कामकाज आता कसं मॅनेजमेंट, इथे एक माझी बहीण असते, बहीण बघतात, वडील एक असतात, वडील बघतात. बाकीची काय सिस्टीम लागेल किंवा मी मुंबईतून बघत असतो, मुंबईत कॅमेरा लागतात, काय लागलं तर मला फोन करून सांगत असतात. मग बाकी सगळे बहिणीपाशी नियोजन असतं सगळं. बरोबर. आणि भैया आहेत आमच्यापाशी 1-2-3 विश्वास आहेत, चांगले आहेत, प्रामाणिक आहेत, ते करतात. आपण पण त्यांच्यावर कुठेतरी विश्वास ठेवायला लागतो, तेव्हा ते आपल्यावर प्रामाणिकपणाने काम करतात. तुम्ही ह्या व्यवसायात उतरला, म्हशी आणल्या, सगळ्या गोष्टी झाल्या, याच्यात काही ना काही अडचणी आल्या असतील, तर त्या अडचणी काय आल्या तुम्हाला? प्रचंड अडचण आल्या. पहिल्यांदा आणल्या, परत आजारी पडते, कधी दुधाला कमी येतात आणि कधी कधी म्हणजे असं तुम्हाला सांगू शकत नाही एवढ्या अडचणी येत असतात पहिल्या. बरोबर. आता कसं असतं, म्हशींचा गोटा करायचा म्हणला, रिअल लाईफ आणि रिअल लाईफ लय मध्ये फरक आहे. बरोबर. आता तुम्ही जर म्हणता असेल कॅल्क्युलेटर करणार, एक म्हैस आणायची 15 लिटर दूध देते, मग ते आपल्याला दाखवू जाते रील मध्ये 15 × 70 करा, 1050 रुपये झाले. 1050 मध्ये 400 रुपये खर्च झाले, मग 700 रुपये प्रॉफिट राहिले. 10 म्हशीचा 6000 रुपये राहिले दिवसाला. पण हे वेगळं आहे, ज्यावेळी म्हशीचा भाकड काय कमी येतो त्यावेळी त्यांचं उत्पन्न पण कमी येतं. त्यावेळी नवीन म्हशी भरल्या पाहिजेत किंवा त्यांचं भाकड काय म्हणजे टिकून राहण्यासाठी काय केलं पाहिजे हे बघितलं पाहिजे. आणि हे लोक ते रील बघतात, म्हशी घेतात, 1, 2, 4, 6 महिने 8 महिने करतात आणि परत ते विकतात. म्हणजे दूध धंदा करताना पण एवढं सोपं नाही. दुसरं सांगतात म्हणून आपण करायचं नाही, त्याच्यामध्ये स्वतः आपल्याला गुतायला लागतंय. बरोबर. काय चाललंय प्रत्येक पावलाला एकच नसते. कधी म्हस आजारी पडली, कधी म्हस दूध कमी देते, बरोबर, कधी बरड्याचा प्रॉब्लेम होतो. आता खुराकाचे दर प्रचंड वाढलेले, 1700 रुपयाच्या आसपास सरकी झालेले 40 किलोची. बरोबर. मग आता त्या पद्धतीनं मग म्हशीना किती घातली पाहिजे, मग म्हशीला दुसरा खुराक काय वाटत. आता तुम्ही मला सांगा, 2 किलो सरके घालावायच्या वेळेस आपण 2 किलो 8 रुपयानं आपल्याला मुरघास मिळतो. 2 किलो मुरघास वाढवायचा, 1 किलो सरकी कमी करायची. बरोबर. म्हणजे कॉस्टिंग कटिंग मध्ये सगळं हे केलं पाहिजे तर आपल्याला 100% केलं पाहिजे. आणि व्यवसाय परवडायचा असेल तर मी एक वाक्य ऐकलं होतं, कमीत कमी 3 वर्ष तुम्ही त्या धंद्यामध्ये टिकून राहायला पाहिजे. बरोबर. तुम्ही जर त्या 3 वर्ष जर टिकून राहिला तर तुम्हाला पुढं नफा तोटा कळत असतो. बरोबर. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात संयम खूप महत्वाचा. बरोबर. तुम्हाला जर संयम राखला तरच पुढे पैसे मिळतात. तुम्हाला लगेच वाटायचं मला आज मी पैसे गुंतवून उद्या मिळाले पाहिजे,
नाही, एवढं तसं उभा करायला आपल्याला प्रचंड खर्च येतो. बरोबर. आणि हा आपला बिझनेस नाही, हा जोडधंदा आहे. जोडधंदा आहे, बरोबर. मग जोडधंद्याबरोबर आपण शेती जोडधंदा ह्याच्यामध्ये आपण चाललेलो आहे. बर. लगेच प्रॉफिट जनावरांमध्ये जर वाढवायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला संयम खूप महत्वाचा आहे. बरोबर. आणि थोडा रिस्की पण धंदा आहे. 100%. प्रत्येक धंद्यात तर रिस्क आहे. 100% करणाऱ्याला पूर्ण सक्सेस होते. शक्य. आता मला सांगा, तुमची नोकरी चांगली, होय पगार चांगला आहे तुम्हाला, होय होय. तरी पण तुम्ही ही रिस्क घेतली. कसं होतं, मी नोकरी लागायच्या अगोदर 2006च्या अगोदर मी अशी माळाला म्हैशी हिंडवायचो. हा आणि त्यांच्या ह्या मूग जनावरांच्या आशीर्वादानं आपल्याला नोकरी लागली. हा मी मेट्रो सिटीत गेलो. बर. मेट्रो सिटीमध्ये गेल्यानंतर कळालं की मी किती महाग आहे. हा आपण म्हणजे माझं एक शेतकऱ्यांना महत्व आहे, म्हणजे सांगायचं आहे की त्यांना पटो अगर न पटो, पण तुम्ही एकदा मुंबई पुणे ह्या मेट्रो सिटी फिरा. हम्म. फिरल्यानंतर कळेल की गावाकडच्या लोकांना आपण किती पाठीमाग आहे. बरोबर. मी ज्यावेळी नोकरी लागायच्या अगोदर द्राक्ष बागामध्ये औषध मारायला जायचो तेव्हा आम्हाला हजेरी होती 50 रुपये. हम्म, हम्म, सकाळी 8ला पंप घ्यायचा, संध्याकाळी 6ला ठेवायचा. हम्म. 60 रुपये. आणि आम्हाला कामाला ठेवायसाठी आम्ही पळून काम करायचो. बर. आणि आज जर मला कामगार पाहिजे असेल तर त्याच्या 25 वेळा मागं लागायला लागते. बरोबर. आणि म्हणतात काम नाही, काम आहे, पण लोकांना करण्याची मानसिकता राहिली नाही. झटपट श्रीमंत व्हायला पाहिजे त्यांना. बरोबर. म्हणून तुम्हाला सांगितलं नाही का, ह्या धंदा करताना, कुठलाही धंदा करताना संयम खूप महत्वाचा आहे. बरोबर. आणि रिस्क आहे. ह्या मूग जनावरांमुळं आपण मेट्रो सिटीत गेलो, तिथे गेल्यानंतर आपल्याला कळालं की आपण काय माग आहे. आणि परत मध्ये म्हणलं की, आणि त्यावेळी दादांनी सांगितलं की तुम्ही करा. मग परत आपण लोकांना चांगलं काहीतरी द्यायचं. दुधामध्ये प्रचंड भेसळ आहे. बरोबर. मग ती आपल्याला जर आपण ही लोकांना, आज तुम्ही तुमच्या मुलाबाळांना द्यायची का? नाही मी तर काय देणार नाही. नाही. मग आपण लोकांना चांगलं काहीतरी द्यायचं. बरोबर. ह्या उद्दिष्टानं आपण हा चालू केलेला आहे. बरोबर. बरोबर. म्हणजे मंडळी, असेच प्रत्येक शेतकऱ्याने जर आपला गोटा तयार केला आणि आपणच त्याची स्वतः मार्केटिंग केली, विक्री केली, तर लोकांपर्यंत पण चांगल्या प्रोडक्ट जातील आणि रेट पण आपल्याला चांगला मिळेल. आता मला सांगा, हे जे गोट्याचं मॅनेजमेंट चालतं, सकाळी गोटा चालू कधी होतो, कामकाज कसं चालतं आणि सगळ्या गोष्टी कशा असतात? आता सकाळी गोटा आमच्या भैया 4-4:30ला उठतात. मी त्यावेळी अलार्म लावलेला असतो माझा मुंबईमध्ये असून किंवा, मग त्यावेळी मी अलार्म लावला, मी पहिला बघतो भैया उठला का, 100% उठलेला असतात. मग ते आपल्याला 8-9 ठिकाणावर कॅमेरावरून दिसतात. प्रत्येक कोपरा दिसतो मला. बरं बरं. मग कुठं काय चाललंय. मग त्यांचं उठले की वैरण टाकणे, खोराक टाकणे, म्हैशी धुणे, धारा काढणे, आणि त्या हिशोबाने आपलं काम चालू असतं. मग सकाळी त्यांचे 7:30-8 वाजता धार झालेले असतात. बरं. मग धार होऊन म्हैशी रवत करत बसायचं. मग ते चारा बिरा घेऊन मग कुट्टी करून त्याने ॲट ए टाइम, आता कधी लाईट जाते, कधी काय प्रॉब्लेम येऊ शकतो, ॲट ए टाइम ते आज संध्याकाळी उद्या सकाळचा चारा त्यांनी तयार ठेवलेला असतो. मग ते सगळं आपल्याला तिथून दिसत असतं चारही कोपऱ्यातून. दूधवाला येतो. आपण आता बाय प्रोडक्ट पण थोडे थोडे चालू केलेले आहेत. आता रेन्युएशनचं काम तिथं चालूच आहे आता जरा. बरं. जे तुम्ही बाय प्रोडक्ट म्हणला, तर गोट्यातल्या दुधापासूनच करताय? 100% आपल्या म्हशीच्या दुधापासून आपण बासुंदी तयार करतो. माझी बहीण तयार करते. आणि ती बासुंदी आपल्याला मेट्रो सिटीमध्ये अतिशय प्रचंड प्रमाणात चांगले. आता माझे भाऊ आहे, परत भावाची मिसेस आहे, परत आमची मिसेस आहे, ही इथून बहीण पार्सल लावून देते आईस बॉक्स मधून. आणि त्या मेट्रो सिटीमध्ये त्याला अतिशय चांगला रेट भेटतो. बरं बरं. हा, आता तुम्ही म्हणता माणसांना चांगलं काय तर पाहिजे, माणूस पैसे द्यायला तयार आहे. हा, बरोबर. आता इथून गेलेली बासुंदी तिथं मुंबईत चांगल्या रेटने दिली जाते. आणि माणसांना गावची, आपल्या स्वतःच्या गोट्यातली, आणि ती चव आणि तुम्ही विकत आणलेली चव 100% फरक बघा. आणि चुलीवरची बासुंदी, बरोबर, तूप म्हणा आपलं तयार होतंय ते आधी चांगल्या रेटनं जाते. आता मला तुम्ही पटणार नाही, मुंबईमध्ये तबेल्याचं दूध आता 105 का 100 रुपयांनी केलेलं आहे. मी एक दिवशी माझं इथलं दूध रात्री सकाळी धार काढली होती, आज सकाळी 6 वाजता फ्रीज मध्ये ठेवलं. संध्याकाळी मुंबईला जाताना गार पाण्या बाटलीत नेलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता मी ते दूध तापवलं. त्या दुधावरती अशी एकदम खरपूस शाई आली. बरोबर. पण ती दुधाची क्वालिटी. मग त्या दुधाला जर आपण नेलं, त्याचं जर मार्केटिंग केलं तर 100-110 रुपयानं आपलं लिटर तिथं दूध माणसं घ्यायला तयार आहेत. बरोबर. फक्त आपल्याला फिरण्याची अकल. माणसाने एक जुनी म्हण आहे, मेट्रो सिटी मुंबई पुण्यामध्ये रस्त्यावर पैसा पडला, गोळा करायची अक्कल पाहिजे. बरोबर बरोबर. आता मशीनचं मॅनेजमेंट कसं करताय, कसं म्हणजे सांभाळ करताय त्याचं? म्हशींना आपण सरकी यांना दूधवाल्या म्हशींना 2-2.5-3 किलो 2-2.5-3 किलो पहिला मुरघास घालतो. त्यामध्ये आपल्या शेतातला जो चारा आहे तो चारा, गव्हाचं बुसकट, कडबा कुट्टी, परत नेपेर, हे असं मिक्स करून देतो सगळ्यांना. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग आपलं
खुराक बिराक सगळ्या मशीन आपलं चालू आहे. तुमच्या गोट्यामध्ये किती लिटर पासून ते किती लिटर पर्यंतच्या मशीन? माझ्या गोट्यात कमीत कमी एक 11 लिटर दूध देणारी म्हैस आहे, जास्तीत जास्त 20 लिटर देणारी म्हैस आहे. बरं. हे जे दूध आहे त्याचं प्रोडक्ट बनवताय, इथल्या आपल्या साधारण गावाकडे बघितलं तर 60 ते 70 रुपये आपल्याला दर मिळतो. 100%. तेच तुम्ही त्याचं रूपांतर प्रोडक्ट मध्ये करताय, 100%. तर तसा तुम्हाला प्रति लिटर दुधाला भाव काय मिळतोय जर बासुंदी आणि तूप विकलं तर? 110-115 रुपयेच्या आसपास तर कमीत कमी रेट मिळतो. कॉस्ट तसं मी अजून कॉस्टिंग व्यवस्थित काढली नाही, पण तो जर बसलं तर 110-115 रुपये लिटरनं 100% मिळेल. मी आता युट्यूबला असू दे किंवा ह्याच्यामध्ये असू दे, आपला गोटा डेव्हलपमेंट करण्यासाठी आपल्याला काय करता येईल, भरपूर मी रील बघत असतो. आपले मार्गदर्शन पण भरपूर आहेत. आता त्यांची नावं घेतली तर हे नको, आपण प्रत्येकाचं मार्गदर्शन बघत असतो, त्यांचं नियोजन बघत असतो. आता आपल्याला पुढं कामगारांची कमतरता भासणार आहे, मग मिल्किंग मशीनचा वापर कसा करता येईल त्याच्यावर पण आपलं काम चालू आहे. आणि मग मॅनेजमेंट आपल्याला जर करायचं असेल तर कमी माणसामध्ये आणि व्यवस्थित मॅनेजमेंट कशी करता येईल ह्याच्यावरती आता माझं जास्त फोकस चालू आहे. बरोबर. तो डायरेक्ट मुरगाचं आणि गहू भुशावरच काम चालू करतोय आपण आता. बरोबर. कारण काय होतंय, तिथून आणायचं, तोडायचं, परत ते इथं आणायचं. कामगाराला कमीत कमी 12-15 हजार रुपये पगार द्यायला लागतो. त्याच्यावर डायरेक्टच आपण मुरगास एक डायरेक्ट 100-200 टन करायचा, गहू भुसा एक 100 टन घ्यायचा. डायरेक्ट त्याच्यावरती आता आपण काम चालू करतोय. आणि त्याच्यासाठी म्हणजे भैयानं सुद्धा तोडायचं जायचं नाही, घरातल्यानं सुद्धा तोडायचं जायचं नाही. पावसा पाण्याची भरपूर अडचण होते. ट्रॅक्टर अडकला, परत त्याला वडायला बाहेर काढा, परत ते माणसं, परत म्हणजे आपण इथं नसतोय, मग घरातल्या भरपूर प्रचंड त्रास होतोय. डायरेक्ट रेडीमेडच तयार आणायचं. बरोबर. आपल्या डेअरी बिझनेस मध्ये फार्मचं स्ट्रक्चर खूप महत्वाचं असतं, कारण स्ट्रक्चर जर चुकलं तर आतले आपले बरेचसे कामं बिघडून जातात. 100%. मग हे स्ट्रक्चर कसं केलं, स्वतःच्या डोक्याने केलं का तुम्ही? काय केलं, मी पहिल्यांदा सगळं पूर्ण व्हिडिओ बघितले काय आणि त्या हिशोबाने जास्तीत जास्त उंच पाहिजे, कायचं मार्गदर्शन पण घेतलं, अंतर किती ठेवावं, काय ठेवावं. मग आपण आता 3.5 फूट अंतर ठेवलेलं आहे आणि 3.5 फुटानंतर आपण स्ट्रक्चर करताना हे उंच केलंय. तिथं भैया लोक असतात, ते रात्रीचे झोपायला त्यांनासाठी केलेलं आहे. म्हणजे काय, भैया ते खोलीत झोपण्यापेक्षा भैया लोक इथंच झोपतात. रात्री एखाद्या म्हशीला काय झालं तर ते लगेच उठून 2 मिनिटात हजर होऊ शकतात. आणि आपली जागा पण वाचते, थोडक्यात जागा पण वाचते, कमी जागेमध्ये व्यवस्थित बसतात. वरनं त्या भैयांचं सगळ्या 4 गोट्यात लक्ष राहू शकतं. बरोबर. आणि दुसरा विषय परत काय केलं, परत आपण प्रत्येक म्हशीला 3.5 फुटाचा असा एक कप्पाच तयार केलाय. या म्हशीनं कोणाची, या म्हशीनं दुसऱ्या म्हशीच्या चारा खाल्ला नाही पाहिजे. आता आपण या म्हशीनं सगळ्यांना चारा टाकलाय. बरोबर. आता एका म्हशीनं जर चारा खाल्ला नाही तर ते आपल्या त्या म्हशीचा पुढच्या कप्प्यातला चारा तसा शिल्लक राहिला दिसतोय. म्हणजे आपल्याला समजते की ह्या म्हशीनं चारा खाल्ला नाही आणि ही म्हशीला काहीतरी प्रॉब्लेम झाला. बरोबर. तो भैया लगेच फोन करतो किंवा तो डॉक्टरला फोन करतो आणि घरात सांगतो की मला या म्हशीनं चारा खाल्ला आणि ह्याला काय तर तुम्ही डॉक्टरला बोलवा किंवा काहीतरी इंजेक्शन द्या. कारण का, तर असं सगळं एकत्र केलं तर ही म्हैस ह्याचा चारा खाते, ती म्हैस ह्याचा खाते, खुराक ह्याचा खाते. काय म्हशींना खुराक कमी जातो, काय म्हशींना जास्त जातो. बरोबर आहे. तर म्हणजे अशा पद्धतीने गोठ्याचं पण स्ट्रक्चर केलं. आता हे जो मिड पॉइंट आहे, ह्याची काय हाईट दिली? ह्याची 15 फूट आपण हाईट दिलेली. आणि हा जो शेवटचा पॉइंट आहे ह्याची कमीत कमी आपण 13 फूट हाईट दिलेली. म्हणजे 2 सिमेंटचं पत्र असल्यामुळे 2 फुटाची आपल्याला हाईट ठेवा. आता बघा तुम्ही एकदम वारं खेळतो, आता एवढी गरमी पण वारं किती येते बघा. बरोबर. ह्याच्यातनं टेम्परेचर पण मेंटेन राहते. 100% राहते. आता पावसाळा आला, ही जाळी मारलेली आहे, याला आपले सरकीची पोती निघतात. पावसाळा आणि थंडीमध्ये पूर्ण टाकायचे, विषय संपला. बरोबर. तर आता दादा मला सांगा, तरुणांसाठी हा व्यवसाय कसा आहे? तरुणांसाठी माझं मत आहे की तुम्ही हा व्यवसाय 100% करा. जर नोकरी असेल तर नोकरी सोडून तुम्ही हा व्यवसाय करू नका. हा व्यवसाय आहे आपला जोडधंदा. शेती हा जोडधंदा आहे. नोकरी होईल तुम्ही हे करू शकता. लोक भरपूर सांगत असतात की सोडून 100% आपण त्या व्यवसायात उतरायचं आणि परत मग नोकरीसाठी करायचं. कमीत कमी एक धंदा डेव्हलप व्हायला 3 वर्ष लागतात. तोपर्यंत आपल्याला नोकरी केली पाहिजे. बरोबर. आणि तुम्ही यात रिअल लाईफ आणि रिअल लाईफ ह्याच्यामध्ये भरपूर फरक आहे. बरोबर. कसं आहे, रील मध्ये भरपूर दाखवलं असतं, फुगून दाखवलं जाते. मी तुम्हाला 100% सांगतो, फुगून दाखवणार, परत असं आहे, एवढा आहे, तेवढा आहे, मी असं काही सांगत नाही. पण ती रिअल लाईफ आणि रिअल लाईफ मध्ये स्वतः टाचा घासायला लागतात. बरोबर. कारण का स्वतः टाचा घासल्याशिवाय तुमचं मार्केट तयार होत नाही. तुम्हाला प्रत्येक अडचणीला तुम्हाला सामोरं जायला लागतंय. बरोबर. मग त्यामुळे तुम्ही लगेच नोकरी सोडून गेला की इकॉनॉमिकली तुम्ही पूर्ण खाली झालेला असता. बरोबर आहे. म्हणजे तरुणांनी जर चांगली नोकरी असेल तर काही काळ नोकरी पण केली पाहिजे. नोकरी करत करत हा व्यवसाय चालू केला आणि काही काळानंतर व्यवसाय चांगल्या स्टेजला गेला तर नोकरी सोडली तरी पण चालू शकते. एक वाक्य आहे बघा, वह देखो जो सभी देख रहे
वो देखो जो सभी देख रहे पर वह सोचो जो कोई नहीं सोच रहा. बरोबर. आणि एक माझं मत असं आहे की तुम्ही आज मी तुम्हाला सांगतो की पैशाला किंमत नाही पण पैशाशिवाय तुम्हाला किंमत नाही. खरंय. मग त्यामुळे तुम्ही कुठेही जावा, तुम्ही जेवढे इकॉनॉमिकली स्ट्रॉंग उचला तेवढी तुम्हाला 4 माणसामध्ये किंमत आहे, बरोबर. नाही तर 0 किंमत आहे. बरोबर. तुम्ही माझं वैयक्तिक मत आहे की तुम्ही इकडं तिकडं न फिरता जास्तीत जास्त आपण कसं डेव्हलप होईल त्याच्याकडे किंवा आपल्या व्यवसायात कसं डेव्हलप होईल किंवा आपल्या शेती या जोडधंद्यात कसं डेव्हलप होईल हे महत्वाचं आहे. बरोबर. बरोबर. तुम्ही जेवढे इकॉनॉमिक स्ट्रॉंग उचला तेवढी तुम्हाला 4 माणसामध्ये किंमत आहे. बरोबर. आता काय झालं, हल्ली भरपूर पोरांचा प्रॉब्लेम झाला की 2 पैसे येतात लगेच टवाळक्या करायच्या, मिळवायचं, इन्कम चपरेपणा कमी. हा, ते तसं चालणार नाही. पुढचं भविष्य लय अवघड आहे. वेळ निघून गेली की त्यांना कळते की आपली किती मोठी चुकी झालेली आहे. 24-25 वयात आल्यावर नंतर हा, कळतंच आहे की लग्न काय. झालं किंवा लग्नाला बघायला चालू केलं की मग त्याला कळतं की आपण काय भरपूर केलंय. चुकी केलेली आहे बरोबर. आणि आता आपल्याला पायाला ठेच लागल्या. मग ती त्या आपला राग त्या मुलांच्यावर काढ बरोबर. आणि त्या मुलांकडे अपेक्षा ठेवते बरोबर. की तू असं कर, तू असं कर. मग तुम्ही काय केलं नाही. हा. माझं वैयक्तिक मत आहे की आतापासून जर तुम्ही चांगलं वागला तर तुमचं पोरग तुमचं बघून 100% चांगलं वागतं. चांगलं वागत. एक माझा मोठा मुलगा आहे, तू मला म्हटला स्टुपिड थिंक आहे म्हटला जॉब करणं म्हणजे. का म्हटलं कुठलाच माणूस असा आहे का सांगा जॉब करणं म्हणजे तुम्ही 24 तास बांधलं जाताय, व्यवसायामध्ये गुंता. मी आज पण मिसेस बरोबर त्याला तूप विकण्यासाठी, बासुंदी विकण्यासाठी दोघांनी मार्केट तयार करा म्हणून सांगितलेला. बरं. मग ते प्रत्येक वेळी जात असतात. बरोबर आहे. म्हणजे बाहेर देशात असंच चालतं की लहानपणापासून मुलांचा माइंडसेटच बिझनेसचा केलेला असतो. व्यवसाय कसा करायचा 100%. मेट्रो सिटीमध्ये तुम्हाला एक माझं आता छोटस हे सांगतो. ज्यावेळी मी आणि माझा भाऊ मेट्रो सिटीमध्ये गेलो, भाऊ पुण्यामध्ये गेला, मी मुंबईमध्ये गेलो 2006 नंतर. तिथे गेल्यानंतर कळालं की आपण किती माग आहे. तिथली माणसं कळायला लागली बरोबर. की त्यानं पुण्यामध्ये जाऊन स्वतः डेव्हलप करून, स्वतः फॅब्रिकेशन काढून त्याचा एक 50 कोटी रुपयाचा त्यानं त्याचा स्वतःचा व्यवसाय निर्माण केला. बरोबर. कुठलंही पाठबळ नसताना आमच्या आई वडील शेतकरी, साधे काम करणारे, रोजंदारी करणारे, त्याच्यामध्ये जाऊन त्यानं तिथं निर्माण केलं. आणि मग हे का जमलं तर त्यानं स्वतःवर जास्त फोकस निर्माण केला. बरोबर. कारण का तर एवढ्या मोठ्या मेट्रो सिटीमध्ये बाहेरची माणसं येऊन की त्या आपल्या महाराष्ट्रातील नसून ती एवढी डेव्हलप व्हायला लागलेत. मग आपण का होऊ शकत नाही. खरंय. मग स्वतः डेव्हलप होणं फार महत्वाचं आहे. तरुणांना माझं वैयक्तिक मत आहे, आपला वेळ आता इकडं तिकडं न जाता आपले जास्तीत जास्त आपण सेल्फ डेव्हलपवर जास्त लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. आता तुम्ही जो हा व्यवसाय करताय याच्यात पुढे तुम्हाला कोणते कोणते प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करायचे, तर गोटा कुठपर्यंत वाढवायचा? आपलं टार्गेट आहे कमीत कमी 100 म्हशी आपल्याला करायचे आहेत आणि आपलं बऱ्यापैकी दूध प्रोडक्ट वरती लोकांना चांगलं द्यायचं, स्वच्छ द्यायचं, स्वतःच्या गोट्यातलं द्यायचं. बर. कारण हे माझं टार्गेट आहे. पण मी प्रोडक्ट नाही, माझा गोटा आहे. प्रोडक्ट मी दूध माझ्या बहिणीला देतो. महिलांनी त्यांनी चालू केलेलं आहे. त्यांची बासुंदी असते, तूप बनवतात मला आता, आणि श्रीखंड, हे सगळे दूध प्रोडक्ट बनणार आहे. आता आपण काय केलंय, माझा फक्त गोटा आहे शेतीशी संलग्न, दूध प्रोडक्टचं हे बहिणीकडे दिलेलं आहे. बरोबर. बहीण आणि वडील हे ते दूध प्रोडक्टचं बघणार. महिलांनी कसं सक्षम व्हावं हे माझं, माझ्या भावाचं असं उद्दिष्ट आहे की तुम्ही आहे ना, तुम्ही स्वतः डेव्हलप व्हा आणि तुम्ही तो व्यवसाय करा. कारण महिलांची क्वालिटी आणि महिलांचं प्रामाणिकपणा त्याच्यामध्ये खूप दिसून येतो. बरोबर. कारण का आपण करणं, मला काही जमणार नाही करायला, बहीण करणार आहे. आणि हे बहिणीला आपण डेव्हलप केलं की ती ज्या पद्धतीनं बनवेल. कारण का मी आतापर्यंत बघितलेलं आहे की महिलांच्या हातातून जे प्रोडक्ट बनवले ते एकदम टॉप क्वालिटी बनवले असतात. बरोबर. एकंदरीत ह्या व्यवसायामध्ये समाधानी आहात का तुम्ही? 100%. तर मंडळी, अशा पद्धतीनं जसा दादांनी विचार केला तसा विचार करा आणि काहीतरी हटके करा. आता हा व्हिडिओ बघताय म्हणून हेच करू नका. जे तुम्हाला आवड आहे आणि ज्याच्यातून तुम्हाला सक्सेस मिळवायचंय ते तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करा. 100% करा. लोक ही नावं ठेवायलाच असतात. कोणाला चांगलं वाटतंय, वाईट वाटतंय, तुमच्या पद्धतीनं तुम्ही जीवन जगा. मला सुद्धा भरपूर म्हणत असतात की नोकरी करतोय तरी या म्हशी शेतात उतरलोय, म्हशी करतोय. मला जी आवड आहे ती मी करतोय. बरोबर. मी माझं जीवन जगतोय. बरोबर. हा, मला दुसऱ्याचे काय घेणं देणं नाही. नावं कोण ठेवत असतंय, ज्याला काहीच जमत नसतंय ते 100% ठेवत असतात. आपल्याला जी आवड आहे, ज्यात आपल्याला आनंद भेटतोय ते करा, तो आपण करायचा. बरोबर आहे. तर मंडळी, अशा पद्धतीनं जर तुमच्या काही शंका असतील, काय तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.